आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे JK एक्झाम टाईम या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल भाग 2. यामध्ये आपण काही प्रश्न कव्हर करणार आहोत. तर चला वेळ न गमावता आपण आज प्रश्नांना सुरुवात करूया. भारताचा विचार करता महाराष्ट्र राज्य देशाच्या कोणत्या भागात आहे? तर महाराष्ट्र हे राज्य मध्यवर्ती भागात आहे. भारताच्या मध्यवर्ती भागामध्ये महाराष्ट्र राज्य हे स्थित आहे असं आपण पाहतो. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर आपण पाहतो महाराष्ट्र हे राज्य उत्तर भारत आणि दक्षिण भारत या सर्वांना जोडणारा हा दुवा मानला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार काय आहे? तर महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार 15°48' उत्तर ते 22°60' उत्तर असा अक्षवृत्तीय विस्तार आहे. महाराष्ट्राचे रेखावृत्तीय विस्तार काय आहे? तर महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार हा 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व रेखावृत्त असा आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर महाराष्ट्राची पूर्वेकडून पश्चिमेकडे जर आपण लांबी पाहिली तर ती टोटल लांबी 800 किलोमीटर आहे. 5वा प्रश्न आपण पाहू. महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? तर महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी ही 750 किलोमीटर आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. हा प्रश्न लक्षात ठेवा कारण महाराष्ट्राच्या दृष्टीनं अनेकदा हे क्षेत्रफळ विचारण्यात आलेलं आहे. पुढे आपण पाहू. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर संपूर्ण भारताचा विचार जर केला तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक हा मध्य प्रदेश या राज्याचा आहे, दुसरा क्रमांक हा राजस्थान या राज्याचा आहे आणि 3ऱ्या नंबरवर आपला महाराष्ट्र आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. महाराष्ट्राने देशाचा किती टक्के भूभाग व्यापला आहे? तर 9.36% महाराष्ट्रानं देशाचा भूभाग व्यापलेला आहे. क्लास 2 क्लास 3 एक्झाममध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाईल. येणाऱ्या दिवसामध्ये हा प्रश्न नक्की पाहायला मिळेल. पुढचा प्रश्न आपण पाहूया. महाराष्ट्राच्या वायव्येस कोणते राज्य आणि संघराज्य क्षेत्र आहे? तर महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात हे राज्य आहे, त्याचबरोबर दादरा नगर हवेली हे संघराज्य क्षेत्र आपण पाहतो. पुढचा प्रश्न आपण पाहूया. महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्य प्रदेश हे राज्य आहे. या राज्याला महाराष्ट्राच्या 8 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. नंदुरबार, धुळे, जळगाव, त्याचबरोबर बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया अशा 8 जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेशला लागून आहेत. तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अकोला आणि वर्धा या 2 जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेश या राज्याला लागलेला नाहीत. हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, हा लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या पूर्वेस छत्तीसगड हे राज्य आहे. त्याचबरोबर आपण पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्राच्या आग्नेयेस कोणते राज्य लागून आहे? तर महाराष्ट्राच्या आग्नेयेस तेलंगणा हे राज्य लागलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या दक्षिणेस कर्नाटक व गोवा ही 2 राज्य लागून आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे जाऊ आपण. गुजरात राज्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागतात आणि त्या कोणत्या आहेत? तर गुजरातला महाराष्ट्राच्या 4 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. पालघर, नाशिक, नंदुरबार आणि धुळे असे ते 4 जिल्हे आहेत. त्याचबरोबर आपण पाहतो नंदुरबार आणि धुळे हे असे 2 जिल्हे आहेत. या 2 जिल्ह्यांच्या सीमा या 2 राज्यांना लागून आहेत. गुजरात आणि मध्य प्रदेश ह्या दोन्ही राज्यांना या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. पुढे आपण जाऊ. मध्य प्रदेशला किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर 8. हा मगाशीच आपण प्रश्न पाहिला. महाराष्ट्राच्या पूर्वेस छत्तीसगडला कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत? तर गोंदिया व गडचिरोली या 2 जिल्ह्यांच्या सीमा छत्तीसगड या राज्याला लागून आहेत. पुढचा प्रश्न आपण पाहूया. तेलंगणा या राज्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागल्या आहेत आणि त्या कोणत्या आहेत? तर तेलंगणा या राज्याला 4 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि नांदेड असे ते 4 जिल्हे आहेत. यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की नांदेड हा असा एक जिल्हा आहे जो कर्नाटक आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांना लागून असणारा जिल्हा आहे. तर असे काही एक्सेप्शन असतात, असे अपवाद तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आपण पाहू. प्रशासकीय विभागानुसार सर्वात जास्त तालुके असणारा विभाग कोणता? तर प्रशासकीय विभागानुसार सर्वाधिक तालुके महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये आहेत. तर तिथं तालुक्यांची संख्या ही 76 आहे. तर पुढे आपण पाहू. कर्नाटक राज्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत व त्या कोणत्या आहेत? तर कर्नाटकला 7 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. ते आपण जिल्हे पाहू. सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली,
धाराशिव, लातूर आणि नांदेड अशी ती 7 जिल्हे आहेत. पुढे आपण पाहू प्रशासकीय विभागानुसार सर्वात कमी तालुके असणारा विभाग कोणता. तर सर्वात कमी तालुके असणारा विभाग हा कोकण विभाग आहे. आणि क्षेत्रफळानं सुद्धा सर्वात कमी विभाग जर असेल तर कोकण हाच विभाग आहे. तर ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. चला तर आजचे प्रश्न इथेच समाप्त झालेले आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून येणाऱ्या दिवसांमध्ये जे काही आपण उपक्रम घेऊन येणार आहोत ते सर्व उपक्रम जे तुमच्यासाठी आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचावे त्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो.